कुंभ राशी 27, 28, 29, 30 आणि 31 ऑगस्ट ही भविष्यवाणी काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. नमस्कार मित्रांनो, कुंभ राशीवाल्यांनो, ज्योतिषशास्त्रीय व्हिडिओबद्दल आणि या रहस्याबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, जी तुमच्या जीवनाला एक वेगळे वळण देईल. काही वेळा आपण आपल्या आजूबाजूच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवतो, पण कधीकधी जे आपल्या सर्वात जवळचे असतात तेच आपल्या यशाचे सर्वात मोठे शत्रू असू शकतात. तुम्ही खूप संघर्ष केला, खूप संकटे सहन केली, पण आता चिंता करण्याची गरज नाही. तुमच्या जीवनात अशा मोठ्या घडामोडी घडणार आहेत, त्या तुमच्या नशिबाला पूर्णपणे बदलून टाकतील. देवाच्या कृपेने तुमच्या जीवनातील सुख आणि समृद्धीही येणार आहे. मित्रांनो, हे अनपेक्षित बदल असले तरी हे तुमच्यासाठी अत्यंत शुभ राहतील. ही भविष्यवाणी ग्रहस्थिती आणि कुंडलीच्या अभ्यासावर आधारित आहे आणि हे 100% अचूक आहे. कुंभ राशींच्या लोकांनो, आज रात्री तुमच्या आयुष्यात एक अद्भुत घटना घडणार आहे. होय, तुम्ही बरोबर ऐकलं. आज रात्री एक अनोखा बदल घडणार आहे, जो तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकेल. हा बदल तुमच्या कुटुंबासाठी आणि संपूर्ण भविष्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. तुम्हाला या दिव्य ऊर्जेचा आशीर्वाद मिळणार आहे, जो तुमच्या जीवनातील सर्व अडथळे दूर करेल, तुमच्या घरात शांतता आणि आनंद देणार आहे. ही एक अत्यंत दुर्मिळ संधी आहे, जी पुन्हा मिळेलच असे नाही. त्यामुळे या भविष्यवाणीवर लक्ष द्या आणि योग्य प्रकारे त्याचा लाभ घ्या. कुंभ राशींच्या लोकांनो, देवाच्या कृपेने आता तुमच्या घरात धनसंपत्ती बरसणार आहे. येणाऱ्या काळात तुम्ही अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशाली व्यक्ती बनणार आहात. ज्यांनी तुम्हाला कधी कमी लेखलं तेच लोक आता तुमच्या यशाने थक्क होतील आणि तुम्हाला मानसन्मान देतील. तुम्ही एक मोठ्या टप्प्यावर पोहोचणार आहात, जिथे तुम्हाला सर्वत्र आदर आणि यश प्राप्त होईल. ही संधी हातातून जाऊ देऊ नका, कारण यासारखा सुवर्णयोग पुन्हा मिळेल असे नाही. या शुभ काळात जर तुम्ही योग्य कृती केली तर तुमच्या संपूर्ण आयुष्याचा प्रवास आनंददायी आणि समृद्ध होईल. त्यामुळे या क्षणाला ओळखा आणि देवाने दिलेल्या संख्येचा आदर करा. कुंभ राशींच्या लोकांना आता तुमच्या नशिबाचा सूर्य प्रकरणेतून तळपू लागला आहे. ग्रहस्थितीने संकेत दिले आहे की आता तुम्हाला सुख, समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होईल. ज्या लोकांनी तुमचा अपमान केला होता, जे तुमच्या मागे सत्कारत्याने करत होते, ते तुम्हाला आदराने पाहतील. तुमच्या यशामुळे संपूर्ण समाजात तुमचे नाव गाजणार आहे. तुमच्या जीवनातील हे मोठे बदल लवकरच तुमच्यासमोर येणार आहेत. या संधीचा फायदा घ्या आणि यशाच्या मार्गावर अधिक करा. आता देव तुम्हाला प्रचंड धनवैभव आणि सुख देणार आहेत. त्यामुळे मनातून नकारात्मक विचार काढून टाका आणि पूर्ण सकारात्मक ऊर्जेने पुढे जा. महादेवाच्या कृपेने आता तुम्ही सर्व संकटांमधून मुक्त होणार आहात. तुमचे जीवन आनंदाने परिपूर्ण होणार आहे. कुंभ राशींच्या लोकांनो, जर तुम्हाला अचानक घरामध्ये नकारात्मक शक्ती कार्यरत आहे, हे सर्व दूर करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या उशाशी एक पाणी भरलेला तांब्या ठेवा आणि मनोमन महादेवाचा जप करा की, हे प्रभू, जर आमच्यावर कोणतेही तांत्रिक प्रयोग झाले असतील तर त्याचा प्रभाव या पाण्यातून जाऊ द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाणी कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाका. हे 3 दिवस सतत करा. जर त्या झाडाची पाने कोमेजली किंवा झाडे सुकू लागली तर हा पक्का पुरावा आहे की तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे. कुंभ राशींच्या लोकांनो, दुसरा उपाय म्हणजे 1 चमचा मीठ भाजून एका पेल्यातील पाण्यात टाका आणि ते पाणी तुमच्या झोपण्याच्या ठिकाणी दक्षिण दिशेला ठेवा. जर 24 तासांमध्ये पाण्याचा रंग बदल झाला पाण्याच्या रंगामध्ये आणि त्यातून जर वास येऊ लागला, दुर्गंधी येऊ लागली, तर हे संकेत आहेत की तुमच्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती सक्रिय आहे. अशा ऊर्जांना दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दारावर गंगाजल शिंपडायला सुरुवात करा आणि दररोज सकाळी गाईच्या शेणाने चौक काढून गाईच्या तुपाचा दिवा पेटवा. संध्याकाळी अंगणाच्या मध्यभागी एका काटेरी कापूर आणि लवंगाचा धूर करा. हे उपाय सलग 4-5 दिवस करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. कुंभ राशींच्या लोकांनो, आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे
डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका आणि तुमच्या अत्यंत गोपनीय गोष्टी कोणालाही सांगू नका. कारण अनेकदा आपण जवळच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतो आणि त्याचाच फायदा काही लोक घेतात. तुमच्या या छोट्या छोट्या गोष्टींमुळे तुम्ही संकटात सापडत आहात आणि संपूर्ण कुटुंब समस्यांमध्ये आहे. म्हणूनच जरा सावध राहा आणि योग्य निर्णय घ्या. महादेवाची कृपा असेल तर लवकरच तुमच्या जीवनातील हे सर्व संकट नाहीसे होईल आणि आयुष्यात सुख समृद्धीचे नवे पर्व सुरू होईल. तुम्हाला फक्त थोडा संयम ठेवावा लागेल आणि सकारात्मक राहावे लागेल. आता देव तुम्हाला प्रचंड धन आणि सुख देणार आहेत. त्यामुळे मनातून नकारात्मक विचार काढून टाका आणि पूर्ण सकारात्मक ऊर्जेने पुढे जा. महादेवाच्या कृपेने आता तुम्ही सर्व संकटांमधून मुक्त होणार आहात आणि तुमचे जीवन आनंदाने परिपूर्ण होणार आहे. कुंभ राशींच्या लोकांनो, जर तुम्हाला घरामध्ये अचानक वटवाघूळ, साप, घुबड किंवा मांजर दिसू लागले तर एक ठोस संकेत आहेत की तुमच्या घराभोवती नकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे. तसेच तुम्हाला धार्मिक कार्यांमध्ये सहभागी होण्याची इच्छा होत असेल पण कोणत्याही कारणाने तुम्ही सहभागी होऊ शकत नसाल, तर मंदिरात पूजा करताना अचानक विघ्न येत असेल, मंदिरात दिवा लावताना जर तो पटकन विझत असेल तर हे देखील संकेत आहेत की तुमच्या भोवती नकारात्मक शक्ती कार्यरत आहे. हे सर्व उपाय दूर करण्यासाठी तुम्हाला काही उपाय करावे लागतील. रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या उशाशी एक पाणी भरलेला तांब्या ठेवा आणि मनोमन महादेवाचा जप करा की प्रभू, जर आमच्यावर कोणतेही तांत्रिक प्रयोग झाले असतील तर त्याचा प्रभाव या पाण्यात जाऊ द्या. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून ते पाणी कोणत्याही झाडाच्या मुळाशी टाका. हे 3 दिवस सतत करा. जर त्या झाडाचे पाणी कोमेजली किंवा झाडे सुकू लागली तर हा पक्का पुरावा आहे की तुमच्यावर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव आहे. कुंभ राशींच्या लोकांनो, दुसरा उपाय म्हणजे 1 चमचा मीठ भाजून एका पेल्यातील पाण्यात टाका आणि ते पाणी तुमच्या झोपण्याच्या दक्षिण दिशेला ठेवा. जर 24 तासांमध्ये पाण्याचा रंग बदलला तर त्यातून दुर्गंधी येऊ लागली तर हे संकेत आहेत की तुमच्या आजूबाजूला नकारात्मक शक्ती सक्रिय आहेत. अशा ऊर्जांना दूर करण्यासाठी घराच्या मुख्य दारांवर गंगाजल शिंपडायला सुरुवात करा आणि दररोज सकाळी गाईचं शेण आणि चौक काढून गाईच्या तुपाचा दिवा पेटवा. संध्याकाळी अंगणाच्या मध्यभागी एका कटोरीत कापूर आणि लवंगाचा धूर करा. हे उपाय सलग 4-5 दिवस करा. तुम्हाला लगेच फरक जाणवेल. घरातील नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होईल आणि सकारात्मक ऊर्जा वाढेल. कुंभ राशींच्या लोकांनो, आता सर्वात महत्त्वाचे म्हणजे डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवू नका आणि तुमच्या अत्यंत गोपनीय गोष्टी कोणालाही सांगू नका. कारण अनेकदा आपण जवळच्या लोकांवर जास्त विश्वास ठेवतो आणि त्याचाच फायदा काही लोक घेतात. तुमच्या या गोष्टीमुळे तुम्ही संकटात सापडत आहात आणि संपूर्ण कुटुंब समस्यांमध्ये आहे. म्हणूनच जरा सावध राहा आणि योग्य निर्णय घ्या. महादेवाची कृपा असेल तर लवकरच तुमच्या जीवनातील हे सर्व संकट नाहीसे होईल आणि आयुष्यात सुख समृद्धीचे नवे पर्व सुरू होईल. तुम्हाला फक्त थोडासा संयम ठेवावा लागेल आणि सकारात्मक राहावे लागेल. आता देव तुम्हाला प्रचंड धन आणि सुख देणार आहेत. त्यामुळे मनातून नकारात्मक विचार काढून टाका आणि पूर्ण सकारात्मक ऊर्जेने पुढे जा. महादेवाच्या कृपेने आता तुम्ही सर्व संकटांमधून मुक्त होणार आहात आणि तुमचे जीवनही आनंदाने परिपूर्ण होणार आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.